द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या अस्तित्वाशी आणि आपण मुळात कोण आहोत याच्याशी जोडलेला आहे. मानवी इतिहासाची अत्यंत प्रभावी मांडणी करणाऱ्या एका जगप्रसिद्ध लेखनातून ही आजची चर्चा पुढे आली आहे. आजचा आपला मुख्य प्रश्न हा आहे की मानवी इतिहासातील ज्या 3 महान क्रांत्या मानल्या जातात, विचारक्रांती, कृषी क्रांती आणि विज्ञान क्रांती, त्यांनी खरोखरच मानवी प्रगती साध्य केली आहे का, की या तथाकथित प्रगतीने केवळ आपल्या जीवनातील गुंतागुंत, समाजातील असमानता आणि एकंदर दुःख वाढवले आहे. माझी या चर्चेतील भूमिका अशी आहे की मानवी इतिहास हा एका अभूतपूर्व यशाची गाथा आहे. आपल्या सामूहिक कल्पना आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण मानव आज या पृथ्वीवरील सर्वात प्रबळ आणि यशस्वी प्रजाती बनलो आहोत. आणि माझी भूमिका या प्रगतीच्या कल्पनेला अगदी मुळातून आव्हान देणारी आहे. आपण ज्याला अत्यंत अभिमानाने प्रगती म्हणतो तो खरं तर एक मोठा भ्रम असू शकतो. मला वाटतं आपण अधिक शक्तिशाली नक्कीच झालो आहोत, पण या भौतिक विकासाच्या शर्यतीत मानवाचा जो वैयक्तिक आनंद होता तो कुठेतरी हिरावला गेला आहे. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे आपल्या या यशामुळे पृथ्वीवरील इतर असंख्य सजीवांवर जो अमानुष अन्याय झाला आहे तो पाहता याला निव्वळ प्रगती म्हणणे हे वास्तवाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. अगदी बरोबर. तर या चर्चेची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यासाठी आपण थोडे मागे जाऊया. साधारण 70,000 वर्षांपूर्वी घडलेली एक अद्भुत घटना म्हणजे विचारक्रांती किंवा कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन. या मूळ लेखनात अतिशय रंजक पद्धतीने मांडला आहे की त्या काळी माणूस हा अन्नसाखळीच्या अगदी मध्यभागी असणारा एक सामान्य प्राणी होता. पण अचानक आपल्या मेंदूत असे काही बदल झाले ज्यामुळे आपली कथा सांगण्याची क्षमता विकसित झाली. आपण केवळ तिथे सिंह आहे, पळा एवढंच सांगत नव्हतो, तर आपण तो सिंह आपल्या टोळीचा देव आहे अशा गोष्टी रचू लागलो. आता तुम्ही विचार करा, ही किती अद्भुत गोष्ट आहे. डन्बरचा आकडा नावाचा एक सिद्धांत आहे. त्यानुसार माणूस जास्तीत जास्त 150 लोकांशीच वैयक्तिक संबंध ठेवून एकत्र राहू शकतो. हो, तो 50 ते 150 लोकांचा गट असतो. नक्कीच. पण मग हजारो आणि लाखो लोक एकत्र येऊन शहरे कशी वसली? याच सामूहिक कथांमुळे. धर्म, राष्ट्र, कायदा आणि पैसा या खऱ्या अर्थाने निसर्गात अस्तित्वात असलेल्या भौतिक वस्तू नाहीतच. या केवळ आपण सर्वांनी मिळून मान्य केलेल्या सामूहिक कथा आहेत. जेव्हा लाखो अनोळखी माणसे एकाच कथेवर विश्वास ठेवतात तेव्हा ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतात. म्हणजे एखाद्या माकडाला तुम्ही असं सांगू शकत नाही की आत्ता मला तुझी केळी दे, मेल्यानंतर स्वर्गात तुला अमर्याद केळी मिळतील. माकड यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. नाही, माकड नक्कीच ठेवणार नाही. हो ना, पण माणूस ठेवतो. आणि याच क्षमतेने आपल्याला आज इथवर आणून ठेवलं आहे. तुम्ही माकडाचं आणि केळीचं जे उदाहरण दिलंत ते ऐकायला खूप छान वाटतं. पण मला वाटतं आपण याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. या सामूहिक कल्पना खरोखरच कोणाच्या फायद्याच्या आहेत? तुम्ही ज्याला सहकार्याचं महान साधन म्हणता ते प्रत्यक्षात सत्तेचं आणि नियंत्रणाचं साधन आहे. पिरॅमिड्स बांधण्यासाठी किंवा विशाल शहरे उभी करण्यासाठी लाखो लोक एकत्र आले हे खरं आहे, पण ते एकत्र कसे आले? त्यांना एका अजाच्या किंवा देवाच्या तथेची भीती दाखवून राबवून घेतलं गेलं. सामूहिक कल्पनांनी माणसाला एकत्र आणलं हे मी नाकारत नाही, पण याच कल्पनांनी विषमतेची बीजेही रोवली. एक लहान गट या कथा तयार करतो आणि त्या आधारे बहुसंख्य लोकांवर नियंत्रण मिळवतो. त्यामुळे ही विचारक्रांती केवळ माणसाला हुशार बनवणारी नव्हती, तर माणसाला माणसाचाच गुलाम बनवणारी एक व्यवस्था होती. मला समजतंय तुम्ही असा विचार का करताय. नियंत्रणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण सहकार्य आणि नियंत्रण या एकाच नाण्याच्या 2 बाजू असू शकतात. या विचारक्रांतीने जो पाया रचला त्यावरच आपण पुढची वाटचाल केली. आपण शिकार आणि फळे गोळा करत जगत होतो, पण खरी स्थिरता आली ती कृषी क्रांतीमुळे. साधारण 12,000 वर्षांपूर्वी माणसाने शेतीचा शोध लावला. यामुळे आपण एका जागी राहू लागलो, गावे वसली, अन्नाची साठवणूक सुरू झाली आणि यातूनच पुढे लिपी, गणित, तत्वज्ञान आणि संस्कृतीचा उदय झाला. थोडक्यात सांगायचं तर शेती नसती तर आज आपण ही चर्चा करत इथे बसलोच नसतो. इथेच तर मूळ मेघ आहे. तुम्ही ज्या कृषी क्रांतीचा एवढा गौरव करत आहात तिलाच या लेखनात इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक म्हटलं आहे. आणि हे विधान अगदी तंतोतंत खरं आहे. आपण नेहमी अभिमानाने म्हणतो की माणसाने गव्हाला माणसाळवलं,
पण वास्तव हे आहे की गव्हाने माणसाला माणसाळवलं. तुम्ही त्या पूर्वीच्या शिकारी भटक्या जीवनाची तुलना आजच्या किंवा अगदी सुरुवातीच्या शेतकरी जीवनाशी करून बघा. तो भटका माणूस दिवसाचे जेमतेम 3 ते 4 तास काम करत होता. ते खरंय. जंगलात फिरायचं, शिकार करायची, फळं गोळा करायची आणि उरलेला पूर्ण वेळ आपल्या कुटुंबासोबत किंवा टोळीसोबत घालवायचा. त्याचा आहार अत्यंत वैविध्यपूर्ण होता, त्यामुळे तो शारीरिकदृष्ट्या अधिक सुदृढ होता. पण एक सेकंड, त्याचे आयुष्य अत्यंत असुरक्षितही होते ना. आजारपण, जंगली श्वापदांची भीती, अन्नाची अनिश्चितता या सगळ्या गोष्टी होत्याच की. असुरक्षितता नक्कीच होती, पण शेतीने ती कमी करण्याऐवजी दुसरीच मोठी संकटं उभी केली. शेतीमुळे माणसाला एकाच जमिनीच्या तुकड्यावर बांधून ठेवलं. गव्हाची शेती करण्यासाठी माणसाला पाठीचे मणके झिजवेपर्यंत उन्हातान्हात राबावं लागलं. मानवी शरीर हे मुळात शिकार करण्यासाठी आणि पळण्यासाठी डिझाईन झालेलं होतं, एका जागी वाकून शेती करण्यासाठी नाही. त्यामुळे माणसाला पाठीचे आणि सांध्यांचे नवनवीन आजार सुरू झाले. इतकंच नाही तर शेतीमुळे लोकांचा आहार एकांगी झाला, फक्त गहू किंवा तांदूळ. शेतीमुळे लोकसंख्या नक्कीच प्रचंड वाढली, पण प्रजातीची संख्या वाढणे म्हणजे वैयक्तिक यश का? एखाद्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखो कोंबड्या असतात, म्हणून ती प्रजाती यशस्वी आहे आणि त्या कोंबड्या सुखी आहेत असं आपण म्हणू शकतो का? शेतीने आपल्याला केवळ कामाचा ताण दिला. ही माझी जमीन या संकल्पनेतून आलेले भयानक युद्ध आणि असमानता दिली. आजच्या आधुनिक जगातही आपण बघतो की कॉर्पोरेट जगातील 9 ते 5च्या नोकरीत माणूस स्वतःला अडकवून घेतो. हा तोच कृषी क्रांतीचा सापळा आहे, ज्यातून आपण अजूनही बाहेर आलेलो नाहीये. वैयक्तिक पातळीवर कदाचित माणसाचे कष्ट वाढले असतील, पण एक प्रजाती म्हणून आपली जी प्रगती झाली ती ह्याच अन्नाच्या सुरक्षितेवर उभी आहे. आणि ह्यातूनच पुढे आपण विज्ञान क्रांतीकडे वळलो. साधारण 500 वर्षांपूर्वी मानवी इतिहासात आणखी एक अभूतपूर्व बदल झाला. विज्ञानाने आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली. ती म्हणजे मला सगळं काही माहीत नाही हे मान्य करण्याचं धैर्य. त्याआधीच्या सर्व संस्कृती किंवा धर्म असे मानायचे की जगातील सर्व ज्ञान त्यांच्या ग्रंथांमध्ये आधीच लिहून ठेवले आहे. पण जेव्हा माणसाने आपले अज्ञान मान्य केले तेव्हा त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली, प्रयोग सुरू झाले. यातून वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली. वैद्यकीय प्रगती झाली हे नक्की. होय, ज्या प्लेग किंवा देवीच्या रोगामुळे एका रात्रीत गावेच्या गावे नष्ट होत असत, त्यावर आपण लस शोधली. मानवाचे सरासरी आयुर्मान जेमतेम 30-35 वर्ष होते, ते आज आपण दुप्पट तिप्पट केले आहे. आपण आज तंत्रज्ञानाच्या अशा शिखरावर आहोत की इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील माहिती आपल्या बोटांवर आहे. आपण चंद्रावर पाऊल ठेवले आणि आता मंगळावर वसाहत करण्याची स्वप्न पाहत आहोत. ही प्रगती नाकारणे म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचा आणि विज्ञानाच्या अफाट क्षमतेचा अपमान करण्यासारखे आहे. मी विज्ञानाच्या क्षमतेचा अपमान करत नाहीये. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले आहे, हे तथ्य कोणीही नाकारू शकत नाही. पण आपण हे विज्ञान कोणत्या हेतूने आणि कोणाच्या फायद्यासाठी वापरले, हा खरा प्रश्न आहे. विज्ञान क्रांती ही काही एका पोकळीत घडलेली घटना नाहीये. ती थेट साम्राज्यवादाशी जोडलेली होती. ब्रिटिश साम्राज्य असो, स्पॅनिश साम्राज्य असो किंवा इतर कोणतीही युरोपीय सत्ता, त्यांनी जगभर ज्या मोहिमा काढल्या त्या विज्ञानाचा शोध या नावाखालीच काढल्या होत्या. कॅप्टन कुकचं उदाहरण या मूळ मांडणीत खूप छान दिले आहे. हो, ते ताऱ्यांच्या अभ्यासाचं उदाहरण. अगदी तेच. त्याची मोहीम होती ताऱ्यांचा अभ्यास करण्याची. पण त्याच मोहिमेने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या खंडांचा शोध लावला आणि तिथल्या मूळ निवासी लोकांचा अमानुष संहार केला. आम्ही जगाला सभ्य बनवत आहोत, आम्ही तुमच्यासाठी प्रगती आणत आहोत, अशा सुंदर कथा रचल्या गेल्या. पण प्रत्यक्षात ते केवळ सत्तेची भूक आणि दुर्बलांवर नियंत्रण मिळवल्याची यंत्रणा होती. इतिहास हा नेहमी विजेत्यांनी लिहिलाय, त्यामुळे जे जिंकले, ज्यांनी सत्ता उभोगली त्यांच्यासाठी ही प्रगती असेल. पण ज्यांच्या जमिनी हिरावल्या गेल्या, ज्यांची संस्कृती कायमची नष्ट केली गेली, त्यांच्या दृष्टीने तुम्ही याला प्रगती कसे म्हणू शकता? विज्ञानाने आपल्याला उत्तम औषधे दिली हे खरं आहे, पण याच विज्ञानाने आपल्याला अणुबॉम्बही दिला, ज्याने क्षणार्धात लाखो जीव भस्मसात करण्याची ताकद माणसाच्या हातात दिली. तुम्ही ऐतिहासिक शोषणाचा मुद्दा अगदी बरोबर मांडला आहे. पण आपण निव्वळ भूतकाळातील चुकांवर अडकून न राहता आजच्या जगाकडे बघितलं पाहिजे. आजची जागतिक अर्थव्यवस्था ही पैशाच्या कल्पनेवर आणि जागतिक व्यापारावर उभी आहे. पैसा ही मानवाने निर्माण केलेली सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी सामूहिक कल्पना आहे. ही एकमेव अशी गोष्ट आहे जिच्यावर 2 कट्टर शत्रूही विश्वास ठेवतात.
याच सहकार्यातून आपण एक जागतिक व्यवस्था उभी केली आहे जिथे हिंसाचाराचं प्रमाण इतिहासातल्या कोणत्याही कालखंडापेक्षा आज सर्वात कमी आहे. आपण आज भौतिकदृष्ट्या सर्वात सुरक्षित काळात जगत आहोत. शक्तिशाली आणि सुरक्षित नक्कीच झालो, पण आपण अधिक आनंदी झालो का? या मूळ लेखनात हा अत्यंत खोल आणि अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला आहे. राजा महाराजांच्या काळात लोक दुःखी होते, त्यांच्या जीवनात अनिश्चितता होती, पण आजच्या या प्रगत आणि तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या जगात आपण खरंच सुखी आहोत का? आजच्या काळात ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा आणि नैराश्य पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आपण इंटरनेट आणि सोशल मीडियाने जोडले गेलो आहोत, पण प्रत्यक्ष आयुष्यात माणसं अधिक एकटी पडली आहेत. म्हणजे तुम्हाला वाटतं की तंत्रज्ञानाने आपल्याला दुरावले आहे? नक्कीच. आपल्याकडे वातानुकूलित घरे आहेत, गाड्या आहेत, सुखसोयी आहेत, पण मनशांती हरवली आहे. जर हजारो वर्षांच्या या प्रगतीचा अंतिम उद्देश मानवी आनंद हा असेल, तर या विज्ञानक्रांतीने आणि तंत्रज्ञानाने आपल्याला खऱ्या अर्थाने अपयशीच ठरवले आहे. आपण बाहेरच्या जगात खूप प्रगती केली, पण आतून आपण अजूनही अस्वस्थ आणि दुःखी आहोत. मानसिक आरोग्याचे आणि आजच्या जीवनशैलीचे आव्हान मोठे आहे हे मी अजिबात नाकारत नाही, पण आपण भविष्याकडे एका वेगळ्या आणि अधिक व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे. मानवी इतिहास इथेच थांबलेला नाहीये. आपण आता होमोडियस म्हणजे भविष्यातील देवत्वाकडे वाटचाल करत आहोत. आपण आता उत्क्रांतीच्या अशा टप्प्यावर उभे आहोत जिथे आपण केवळ निसर्गाच्या लहरींवर अवलंबून नाही, आपण स्वतःचा जैविक विकास स्वतःच्या हातात घेत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि जनुक संपादन यांसारख्या तंत्रज्ञानामुळे आपण स्वतःला चक्क अपग्रेड करू शकतो. आज जे आजार किंवा नैराश्य आपल्याला सतावत आहे ते कदाचित उद्या आपण मेंदूमधील रसायनांचे योग्य संतुलन साधून कायमचे दूर करू शकू. आपण मृत्यू आणि वृद्धत्व यांना केवळ एक तांत्रिक अडचण मानत आहोत आणि त्यावरही मात करण्याच्या दिशेने संशोधन करत आहोत. ही मानवी बुद्धिमत्तेची आणि प्रगतीची सर्वोच्च भरारी असेल. हे सर्व ऐकायला एखादा सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतं. पण तुम्ही याचा विचार केलाय का की यातून किती भयंकर वास्तव निर्माण होऊ शकतं? तुम्ही स्वतःला अपग्रेड करण्याबद्दल बोलत आहात, पण हे अत्यंत महागडे तंत्रज्ञान कोणाला उपलब्ध असेल? ज्यांच्याकडे पैसा आणि सत्ता आहे त्यांनाच ना. आजपर्यंत समाजात जी असमानता होती ती आर्थिक किंवा सामाजिक होती. एक गरीब आणि एक श्रीमंत माणूस जैविकदृष्ट्या सारखेच होते. पण जर भविष्यात श्रीमंत लोक स्वतःच्या मुलांच्या जनुकांमध्ये बदल करून त्यांना अधिक हुशार, अधिक सशक्त आणि आजारांना बळी न पडणारे बनवू शकले तर काय होईल? समाजात दरी निर्माण होईल हे तुमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर. समाजात मोजके लोक स्वतःला सुपरह्युमन म्हणून अपग्रेड करतील आणि बहुसंख्य लोक या तंत्रज्ञानापासून वंचित राहून मागे पडतील. भविष्यातील असमानता ही जैविक असमानता असेल आणि समाजाचे दोन पूर्णपणे वेगळ्या जैविक वर्गात विभाजन होईल. एक देवांसारखा वर्ग आणि दुसरा निरुपयोगी वर्ग. आनंद मिळवण्याऐवजी ही तथाकथित प्रगती एका अत्यंत दुभंगलेल्या आणि भयानक समाजाची निर्मिती करेल. आपण देव बनण्याच्या नादात स्वतःतील उरलीसुरली माणुसकीही गमावून बसू. जैविक असमानतेचा धोका हा खरोखरच एक अत्यंत गंभीर विषय आहे आणि तो टाळण्यासाठीच आपल्याला जागतिक स्तरावर सामायिक कायदे, नीतिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज भासेल. मानवाने यापूर्वीही अणुबॉम्बसारख्या विनाशाच्या तंत्रज्ञानाला नियंत्रित करण्याचं शहाणपण दाखवले आहेच. पण जेव्हा आपण माणुसकी आणि नीतिमत्तेबद्दल बोलतोच आहोत तेव्हा मला वाटतं एका अशा विषयाकडे आपण वळलं पाहिजे जो कदाचित आपल्या दोघांसाठीही एक आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे. नक्कीच. आणि मला माहिती आहे की तुम्हाला कोणत्या विषयाकडे लक्ष वेधायचे आहे. मानवी प्रगतीची आणि स्वतःला देव समजण्याची चर्चा करताना आपण एक अत्यंत वेदनादायक आणि काळे सत्य सोयीस्करपणे विसरतो. तो मुद्दा आहे प्राण्यांवरील अन्यायाचा आणि औद्योगिक शेतीचा. जर आपण मानवी इतिहासाचे मूल्यमापन करत असू तर आपण इतर सजीवांसोबत काय केले हे पाहणं अनिवार्य आहे. मानवाने स्वतःच्या अन्नसुरक्षेच्या आणि चवीच्या नावाखाली आज कोट्यावधी प्राण्यांना अत्यंत लहान आणि अंधाऱ्या जागेत आयुष्यभर कैद करून ठेवले आहे. गायी, डुकरे, कोंबड्या, ज्या प्राण्यांना भावना आहेत, ज्यांना वेदना समजतात, त्यांना आपण केवळ एक उत्पादन किंवा यंत्राचा एक भाग बनवले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे हे मला मान्य करावंच लागेल. होय. त्यांचे नैसर्गिक आयुष्य हिरावून घेऊन त्यांना केवळ मांस आणि दुधाच्या कारखान्यातील कच्चा माल बनवले आहे.
हे वाचताना आणि यावर विचार करताना आपण स्वतःला खरोखर प्रश्न विचारला पाहिजे, या अमानुषतेमुळे आपण खरोखर या पृथ्वीवरील सर्वोच्च प्रजाती ठरतो की आपण फक्त सर्वात क्रूर प्रजाती आहोत? जर आपली तथाकथित प्रगती इतर लाखो जीवांच्या न संपणाऱ्या नरक यातनांवर उभी असेल तर त्या प्रगतीला काही अर्थ नाही. या मुद्द्यावर मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि बौद्धिक नम्रतेने तुमच्याशी सहमत आहे. मानवी यशाची अत्यंत मोठी, क्रूर आणि भयंकर किंमत इतर सजीवांना मोजावी लागली आहे, हे नाकारता येणार नाही. आपल्या या वर्चस्वाच्या प्रवासामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचंही अतोनात नुकसान झाले आहे आणि हजारो प्रजाती नष्ट झाल्या आहेत. आपण शक्तिशाली झालो, पण आपण तितके शहाणे झालो नाही, हे यातून स्पष्टपणे दिसून येते. हा आपल्या इतिहासावरील एक मोठा कलंक आहे. तरीही माझा दृष्टिकोन आणि आशावाद असा आहे की ह्याच प्रगत बुद्धिमत्तेच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण या चुका सुधारू शकतो. आज प्रयोगशाळेत तयार होणारे मांस, अचूक किण्वन किंवा वनस्पती आधारित पर्यायी अन्न यावर जे संशोधन होत आहे ते ह्याच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देणगी आहे. आपण स्वतः निर्माण केलेल्या समस्या सोडवण्याची क्षमता आणि कल्पकता केवळ आपल्यातच आहे. आपण निसर्गाचं नुकसान केले आहे हे खरे आहे, पण प्राण्यांना या क्रूरतेतून मुक्त करणारं तंत्रज्ञानही आपणच शोधत आहोत. हीच आशा मला मानवी प्रगतीबद्दल सकारात्मक राहायला भाग पाडते. आपण नेहमी असं म्हणतो की मागच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या समस्या आपण पुढच्या नवीन तंत्रज्ञानाने सोडवू. पण हे एक दुष्ट चक्र आहे. तंत्रज्ञान आपल्याला केवळ नवीन साधने देते, ते आपल्याला शहाणपण देत नाही. आज आपण अल्गोरिदमच्या हातातील बाहुले होत चाललो आहोत. आपण माहितीने खचाखच भरलेलो आहोत, पण खऱ्या अर्थाने शहाणे झालेलो नाही. आपली आजची ही चर्चा खरोखरच अत्यंत सखोल आणि विचारप्रवर्तक झाली आहे. आपण आता समारोपाकडे वळूया. माझ्या मते या संपूर्ण चर्चेचा आणि या मांडणीचा सारांश असा आहे की मानवी इतिहास हा सामूहिक कल्पना आणि वैचारिक क्रांतीच्या जोरावर उभा राहिलेला एक अभूतपूर्व प्रवास आहे. आपण कथांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलो, सहकार्य केले आणि विज्ञानाच्या माध्यमातून विश्वाची रहस्य उलगडली. या प्रवासाने आपल्याला जगण्याची अमर्याद साधने आणि एक सुरक्षित जीवन दिले आहे. आपण नक्कीच वाटेत अनेक चुका केल्या आहेत, पण मानवी बुद्धिमत्ता आणि आपली नवनवीन उत्तरे शोधण्याची प्रवृत्ती आपल्याला नेहमीच तारून नेण्यात यशस्वी ठरली आहे. आणि माझा निष्कर्ष यापेक्षा थोडा वेगळा असेल. मानवाची ताकद, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याने निर्माण केलेले जागतिक जाळे हे सर्व वादातीत आहे. पण जोपर्यंत आपण केवळ भौतिक आणि तांत्रिक विकास करत राहू आणि वैयक्तिक आनंद, समाजात खऱ्या अर्थाने समानता आणि पृथ्वीवरील इतर सर्व सजीवांबद्दलची संवेदनशीलता मिळवण्याकडे दुर्लक्ष करू, तोपर्यंत याला खरा विकास किंवा प्रगती म्हणता येणार नाही. आपण अधिक शक्तिशाली नक्कीच झालो आहोत, यात शंका नाही, पण अधिक शहाणे आणि अधिक आनंदी होण्याची खरी प्रगती अजून बाकी आहे. मला वाटतं आपण दोघेही यावर नक्कीच सहमत आहोत की आजची ही मूळ मांडणी आणि हा दृष्टिकोन आपल्याला कोणतीही अंतिम उत्तरे देत नाही. ती आपल्याला आपला समाज, आपला भूतकाळ आणि आपल्या भविष्याकडे पाहण्यासाठी एक अत्यंत पारदर्शक आरसा देते. आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपण खरोखर कोण आहोत. आपण निसर्गाच्या एका कोपऱ्यात जगणारा केवळ एक जैविक प्राणी आहोत की स्वतःला देव समजू पाहणारे, कथा सांगणारे आणि जगाला आकार देणारे जीव आहोत. अगदी बरोबर. तंत्रज्ञानाने आणि आपणच निर्माण केलेल्या कथांनी आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करण्यापूर्वी आपण स्वतःला आणि समाजाला योग्य प्रश्न विचारणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नुसती उत्तरे शोधण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारणे हेच खऱ्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. या विश्लेषणाने आपल्याला असा विचार करण्यासाठी एक खूप मोठी आणि समृद्ध शिदोरी दिली आहे. नक्कीच ही चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. मानवी इतिहास हा प्रगतीचा प्रवास आहे की केवळ गुंतागुंतीचा, यावर कुठल्याही एका बाजूला विजेता घोषित करण्यापेक्षा हे विचार आणि हे प्रश्न आम्ही तुम्हाला स्वतः मंथन करण्यासाठी सोडून देत आहोत. द डिबेटमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.